धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय. आनंद चव्हाण यांच्या प्रत्येक षटकारासाठी विल्सन सर यांच्याकडून विशेष पुरस्कार दिला जाईल. दिलीप वर्मा आणि आनंद चव्हाण गायत्री 11 साठी पाहायला मिळत आहेत, परंतु समोर निखिल यांना आपण पाहतो गोलंदाजीसाठी बांद्रे मुंबईच्या टीमसाठी. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला, फटका खेळला आणि ज्याला पॉवर प्ले किंग म्हटलं जातं. धावांची लयलूट सुरू झाली आहे. आनंद चव्हाण होम ग्राउंडवर आणखीन एक चौकार. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. गेली कित्येक वर्ष आनंद चव्हाण या नावाचा डंका टेनिस क्रिकेटवर पाहायला मिळतो. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा अँगल बदलला, शरीराचा वेध देखील त्या ठिकाणी घेतला होता आणि धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात 1ने पुढे जाईल. 9 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 सुरू आहे आणि एका बाजूला बांद्रे मुंबईचा संघ तर दुसऱ्या बाजूला पुण्यातील संघ आहे. यानंतर देखील विक्रोली राजमुद्रा विक्रोलियन्सला आपण खेळताना पाहाल. आणखी काही ISPL स्टार या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. नुकतंच आपण भूषण गोळे यांना पाहिलं खेळताना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलच्या लाईन मध्ये नव्हते आणि तिकडे जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळला आहे आणि सीमारेषेच्या दिशेने बॉल निघालाय आणि सीमारेषा पार देखील होतोय. 4 धावा. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आणखीन एक चौकार आलाय. चांगली सुरुवात या ठिकाणी होते. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडेसे जास्त सफल झाले होते. धाव संख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपते. 5 षटकांची लढत आहे. 13 धावा धाव फलकावर. काही चांगले चेंडू देखील येताना पाहायला मिळाले. आज विशाल कल्याणकर सरांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि टेनिस बॉल क्रिकेट किती बदललंय आता. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहतो की आता कुणाला वाटलं तरी होतं का की टेनिस बॉलच्या मॅचेस सुरू आहेत आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर मॅच पाहतायत या सगळ्यांच्या. हो, तो दिवस आला. ते दिवस आता ISPLच्या माध्यमातून पाहायला मिळाले. करण अंबाला हे नाव 2 वर्षापूर्वी कुणालाच माहित नव्हतं. 27 लाखाची बोली लागली टेनिस क्रिकेटमध्ये. तर टेनिस क्रिकेट सुद्धा बदलत आहे आणि आज टेनिस क्रिकेटची एक महत्वाची स्पर्धा श्री अष्टविनायक विजनच्या माध्यमातून देहू रोड मध्ये पाहायला मिळते. देहू रोड मध्ये देखील पुण्यामधलं असं ठिकाण जिथे 12 महिने क्रिकेट सुरू असतं. देहू रोड. बॉलिंग साठी जर पाहिलं तर उजैफा यांना येताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली गोलंदाज आहेत. पाहूया उजैफा यांना कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन आलेले आहेत. अमोल पवार हे देखील चांगली मेहनत घेत आहेत खेळाडूंसाठी. गेल्या काही वर्षामध्ये नवीन खेळाडूंना संधी देत आहेत आणि हे सगळे क्रिकेट प्रेमी आहेत. जसं गणेश आडवळे यांना आपण या अगोदर पाहिलं, त्यांच्यामुळे हे क्रिकेट असं पुढे सुरू आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेटची बातच काही न्यारी आहे. टेनिस बॉल क्रिकेट खऱ्या अर्थाने कालपर्यंत त्याला गल्ली क्रिकेट म्हटलं जायचं, रस्त्यावर खेळला जाणारा क्रिकेट म्हटलं जायचं, परंतु आता हे क्रिकेट स्टेडियम पर्यंत पोहोचलेलं आहे. असं धन्यवाद विशाल कल्याणकर सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. मी या ठिकाणी विमल कोल सर यांना विनंती असणार आहे, एक विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यावेळेला फटका मात्र फसलाय, बॉल हवेत आहे, पाहूया काय होईल. विकेट. प्रदीप भाऊ चव्हाण आपण देखील यायचे, विमल कौल सर आपण देखील यायचंय. आपल्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र रणजीपट्टू या ठिकाणी विशाल कल्याणकर सर, ISPL प्रशिक्षक विशाल कल्याणकर सर यांचे या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचा विशेष सन्मान या श्री अष्टविनायक विजन चषकाच्या माध्यमातून केला जातोय. विशाल सर
आपल्या क्रिकेटसाठी खूप मेहनत घेत आहे, आपण टेनिस क्रिकेटसाठी देखील चांगली मेहनत घेत आहे. आपलं येणं या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालं आणि या स्पर्धेमध्ये आपण धावती भेट दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. 13 धावा धावफलकावर आहेत आणि समर्थ कडू बॅटिंग साठी दाखल होताना पाहिला मिळालेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फटका जर पाहिलं तर समोर खेळतायत आणि इकडे चांगली गोलंदाजी करतायत हुझैफा. समर्थ कडू हे देखील एक दर्जेदार खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता दिलीप वर्मा पिंपरी चिंचवड परिसरातील खेळाडू आहेत. दिलीप वर्मा यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि स्कोर जर पाहिला तर आता 14 आहे. एक चांगली गोलंदाजी, चांगलं सुरुवात, चांगलं कमबॅक सध्याच्या घडला करताना पाहायला मिळत आहेत. हुझैफा समोर जर पाहिलं तर दिलीप वर्मा यावेळेला पाहू शकता पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर अजय आवळे सर आमच्याकडे वळतायत, हात फैलावतात, कळवतात. वाईट बॉल आहे. धावसंख्या 15 वर आहे. व्यंकटेश्वर वॉरियर्स आणि राजमुद्रा ग्रुप रांजणगाव विक्रोलियन्स दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळलाय दिलीप वर्मा यांनी हा स्ट्रोक आणि जाईल सीमारेषेच्या पार. चौकार. परंतु हुझैफा त्यांना रोखण्यासाठीचे प्रयत्न करतायत. हुझैफा, दिलीप वर्मा यावेळेला पुन्हा सर्कल वेधण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालंय. सर्कलचे खेळाडू मात्र त्या ठिकाणी गेले मिड ऑफचे आणि त्यांनी पकडली कॅच. आली विकेट आणखीन एक. दिलीप वर्मा आउट होत आहेत. दुसरी ओव्हर मात्र या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या 19 झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. राजेश पवार. भोसरी परिसरातील क्रिकेट ज्या ज्या खेळाडूंमुळे अगदी प्रसिद्ध झालं गेल्या काही वर्षात त्यापैकी एक महत्वाचं नाव. एनबी ट्रॉफी पहिल्या पर्वाचे विजेते संघनायक श्रीतेज 11 या टीमला एनबी ट्रॉफी विजेता पद मात्र ज्यांनी मिळवून दिलं ते संघनायक देखील राहिले होते राजेश पवार आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समर्थ कडू यांच्या जोडीला राजेश पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु हुझैफाने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत धावसंख्या 19 आहे. 5 षटकांची लढत आहे.
यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक, परंतु पाहूया धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. हो, चांगली फिल्डिंग पाहिलं मी इथे. साहिल यांच्या दिशेने मात्र त्यांनी एक चांगली कॅचही पकडली होती. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 20 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जरी पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज हुझैफा यांच्याकडून. समर्थ कडू आणखीन एक लेजेंडरी खेळाडू आहेत टेनिस क्रिकेट मधील, परंतु हुझैफा काही दाद देत नाहीये त्यांना. चांगला बॉल थोडासा मागेच टाकला, पाठवला कीपरकडे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. अमोलदादा पवार बांद्रे हा संघ कमबॅक करताना पाहिला मिळाला या ओव्हरमध्ये. गायत्री 11च्या विरुद्ध 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 20. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 20 झाली आहे. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. नवीन बॉलर, नवीन गोलंदाज कोण आहे? सोहेल आलेत बॉलिंगसाठी. युवा खेळाडूंना संधी मात्र मोठ्या प्रमाणावर दिली आहे अमोल पवार यांनी. सोहेल राजेश यांच्यासाठी रिव्हर्स खेळले राजेश. वाह, काय जबरदस्त स्ट्रोक आहे. फेकून दिलं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर षटकार मारला राजेश पवार यांनी. क्रिकेटच्या मैदानावरची पवार पॉवर दाखवतात राजेश पवार. केला होता पहिल्या 2 ओव्हरमध्ये. 20 धावा होत्या. राजेश पवार आले आणि पहिल्याच बॉलवर रिव्हर्सचा षटकार खेळलाय तिकडे. थोडासा दबाव बॉलरवर शिफ्ट केलाय, परंतु बॉलरला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. कमबॅक करावं लागणार आहे. यावेळेला फटका फसलाय. दुसऱ्याच बॉलवर बॉलरने सुद्धा कमबॅक केलं, परंतु कॅच नाही झाली तिकडे. कॅच पकडण्याची नामी संधी त्या ठिकाणी होती जरूर, परंतु कॅच नाही झाली आहे. तर या ठिकाणी राजमुत इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. मनसुख शाह मनमाडवरून या ठिकाणी खास आवर्जून उपस्थित आहेत. यावेळेला आक्रमण तर केलंय, टोलावलाय बॉल, परंतु फिल्डिंग करावी लागेल. लगातार 2 बॉलवर 2 कॅच या ठिकाणी सुटलेले आहेत. दबाव आणखी वाढवण्याची संधी होती, परंतु 2 कॅच सुटले. स्कोर जर पाहिला तर आता 28 धावा धावफलकावर आहेत. सोहेल संमिश्र षटक राहते. राजेश पवार लोवर फुल टॉस बॉल, त्याला गॅप मध्ये तर खेळतायत. पाहूया सीमारेषा दिशेने बॉल निघालाय. रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधील, आणि तिकडे फिल्डरने मात्र कमबॅक केलं खरं,
आणि बॉल अडवलाय, परंतु तोपर्यंत 3 धावा धावून पूर्ण केल्या राजेश पवार आणि समर्थ कडू यांनी. धावसंख्या जर पाहिली तर आता 3 ने पुढे जाईल. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणखीन एक बिग हिट यावेळेला होतोय. बॉल हवेत आहे आणि फिल्डर दूरच राहिले. समर्थ कडू 4 धावा. यावेळेला समर्थ कडू यांनी फुटवर्क दाखवलं, थोडेसे पुढे आले आणि खूप चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये स्ट्रोक खेळला. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती 35 धावांवर. ओव्हर नंबर 3 सुरू असताना रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वेशवी या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा आहे. नाव समर्थ कडू. यावेळेला आणखीन एक बिग हिट या ठिकाणी केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, कॅच पकडली परंतु गेले 6च्या बाहेर आणि षटकार. अगदी लगान चित्रपटाची आठवण झाली इकडे. स्वतःला बॅलन्स करणं खूप महत्वाचं असतं आणि या षटकारानेशी धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. षटकाराची सुरुवात षटकाराने, शेवटही षटकाराने. धावसंख्या 3 ओव्हर नंतर झाली आहे 41. यानंतर देखील एक चांगला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. व्यंकटेश्वर वॉरियर्स, ज्यामध्ये नाशिक, पुणे, उस्मानाबाद या परिसरातील खेळाडूंचा संच एका बाजूला असेल आणि दुसऱ्या बाजूला राजमुद्रा विक्रोलियन्स हा सुद्धा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा हुजेफा यांनाच आमंत्रित केलं आणि स्वाभाविक होतं, कारण त्यांनी मागील ओव्हरमध्ये केवळ 7 धावा दिल्या होत्या. एका बाजूला राजेश पवार आहेत, एक षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. 11 धावांवर बॅटिंग करतात राजेश पवार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर समर्थ कडू यांच्याही बॅटमधून एक षटकार, एक चौकार आलाय. 12 वर समर्थ देखील खेळतायत गायत्री 11 संघासाठी. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर कट होतोय. पहिलं मन बनवलं होतं की हा स्ट्रोक पहिलंच बनवलं होतं मन की मिड विकेटला खेळायचा आहे, यशस्वी नाही झाला हा प्रयत्न. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. उजेफा हे ते गोलंदाज आहेत ज्यांनी या डावामध्ये खूप चांगली कामगिरी केली अमोलदादा पवार बांद्रे या टीमसाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपल्याला यायचंय. राजमुद्रा विक्रोलियन्स आपणास विनंती असणार आहे, कारण प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन ऑलरेडी आलेले आहेत. टॉस इनिंग ब्रेकमध्ये होणार आहे. याही वेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला आणि यशस्वी देखील होताना पाहायला मिळेल. राजेश पवार यांना माघारी पाठवलंय. हुजेफा यांनी विकेट आली आहे. हा, आम्ही देखील थोडेसे डबल माइंड झालो की आउट कसे आहेत, एलबीडब्ल्यू की बोल्ड आउट आहेत. बोल्ड आउट झालेत. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. सूरज कोरम
पुणे परिसरातील एक मोठे खेळाडू आहेत, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये चालले, परंतु मुंबई आणि मुंबईच्या बांद्रे परिसरातील अमोलदादा पवार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उजेपा त्यातल्या त्यात खूप प्रभावित करतायत. उजेपाने आतापर्यंत 8 बॉल टाकलेत आणि 7च रन दिलेले आहेत. या ओव्हरमध्ये अजून धाव नाही दिली आहे. आमचे चंदीगडवरून आले दोन्ही पाहुणे, त्या दोघांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. बॉल थोडासा पुढे केला होता, बॅटची कडा घेतली गेली आणि बॉल जर पाहिलं तर पाठीमागे गेला. एक धाव तिकडे पूर्ण केली गेली आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाते. बेचाळीस रन झालेले आहेत. 42 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. पुन्हा एकदा हुझैफा, चांगली बॉलिंग होते परंतु बॅटर देखील तेवढेच महत्वाचे आहेत. बिग हिट समर्थ काडू यासाठी ओळखले जातात. अशा प्रकारचे असंख्य फटके त्यांनी खेळलेले आहेत. आज पुन्हा एकदा पेश केलाय समर्थ कडू ऑन फायर, सिक्सर. धन्यवाद. उझैफा यांच्यावर पहिला हल्ला चढवलाय. समर्थ कडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. याही वेळेला बॉल लांब 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 खूप लांब, सिक्सर. समर्थ काल खेळताना पाहायला मिळाले, समर्थ आज खेळताना पाहायला मिळत आहेत. बिग हिट, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वयाची 40 ओलांडल्यानंतर सुद्धा समर्थ कडू या नावाची जादू पाहायला मिळते. लगातारचे 3 षटकार. मात्र या ठिकाणी उरण तालुक्यातून आलेत खेळायला एक नामवंत फलंदाज महाराष्ट्रातील समर्थ कडू. लागोपाठ 4 षटकार झालेले आहेत. कारण या अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार त्यांनी खेळला होता आणि आता स्ट्राईक मिळालो. 3 खेळलेले आहेत. 4 षटकार लगातार त्यांनी खेळलेत. मी तर प्रदीप नेहमी डॉनचं कौतुक करेल. डॉनना बरोबर माहिती होतं की समर्थ कडू यांना कोणत्या मैदानात बोलवायचं आहे आणि योग्य वेळेला योग्य निवड ती सुद्धा खूप महत्वाची असते. तर डॉन यांचा उल्लेख मी आवर्जून करेल. बऱ्याचदा अंतिम क्षणी जर टीम कॅन्सल झाली तर डॉन यांना कॉल केला जातो आणि आजही तेच झालं. अंतिम क्षणी एक संघ कॅन्सल झाला आणि डॉन यांना कॉल केला गेला आणि डॉन मग लगेच तयार. बऱ्याच स्पर्धांमध्ये ते पाहायला मिळालं. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळतायत. शेवटची ओव्हर आहे. धाव संख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 61 धावा. सकाळच्या सत्रात 63 धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्या वेळेला निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन टीम आपल्याला पाहायला मिळाली होती. उमेर आलेत बॉलिंग करण्यासाठी. निखिलला पाहिलं, त्यानंतर उझैफा, सोहेल, उझैफा आणि आता उमेर आलेले आहेत. उमेर, ओहो, बऱ्याच कालावधीनंतर जर पाहिलं तर कारण या अगोदर 4 लगातारचे षटकार खेळले होते समर्थ यांनी.
हा लेग बाईटच्या स्वरूपातील धाव मोरे सर कळवतात. सगळ्यांना विनंती आहे, ऊन थोडंसं जास्त आहे, खेळाडूला असतो तो अस्वस्थ वाटलं, पाणी केव्हाही पाहिजे असेल आम्हाला कळवा, लगेच ते आम्ही उपलब्ध करून देऊ आणि पाणी पिया जास्तीत जास्त. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉलने अँगल बदलताना पाहायला मिळालाय आणि माघारी परतताना पाहायला मिळतील आणखीन एक फलंदाज, आणखीन एक चांगल्या शेवटच्या षटकात कमबॅक होत आहे. टॉस साठी कॉल केला जातोय. राजमुद्रा विक्रोलियन्स कॅप्टन टॉस साठी या प्लीज. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकात आतापर्यंत चांगली बॉलिंग राहिली आहे. उमेर आणखीन एक चांगला बॉल प्रचंड वेगात ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येते धावाच्या स्वरूपात. श्रेयस सिंधुलकर हे देखील या ठिकाणी दाखल होत आहेत या स्पर्धेसाठी. संतोष बंड म्हणजे यानंतरची मॅच सुद्धा जबरदस्त होईल. परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय, खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलेली आहे. किरण नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात. किरण समर्थ कडू हे मात्र खूप सरस कामगिरी करताना पाहायला मिळाले. परंतु काय बॉलिंग केली या शेवटच्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत कौतुक करावं लागेल उमेरचं. केवळ 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत, एक लेग बाईटची आणि एक अधिकृत आहे. धाव संख्या जर पाहिली तर 62 वर थांबली आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. तिकडे एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. गायत्री 11 टीम धाव संख्या जर पाहिली तर जाऊन पोचलेली आता ती 64 उच्चांक गायत्री 11 टीमने केलाय. परंतु शेवटची ओव्हर खूप चांगली राहिली. केवळ एकंदरीत 4 धावा या ओव्हरमध्ये उमेरने दिल्या. 64 धावा झाल्यात. 65 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. टीम व्यंकटेश वॉरियर्स रोशन भाऊ शिरसाट यांची टीम आहे. व्यंकटेश्वर वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला मंदार पाचुनकर आणि अमोल म्हात्रे यांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर टॉस साठी विनंती असणार आहे. मनसुख शहा खास नाशिक मनमाडवरून आलेत कॅप्टन. टॉस साठी ते येतील. त्याचबरोबरने विक्रोलियन्स राजमुद्रा मंदार शेठ पाचुनकर यांची टीम आहे आणि टॉस साठी मनीष सहेज कॉल यांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. मनीष सिंग आणि मनसुख शाह. संतोष बंड आपलं देखील हार्दिक स्वागत असेल.
श्रेयस इंदुलकर येतात टॉस करण्यासाठी. ISPL स्टार आणि अगदी आखाती देशांपर्यंत जाऊन देखील ज्यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली. समोर मनसुब शहा, नाशिकमधील एक ख्यातनाम खेळाडू आहेत. उमर स्ट्राईकवर आहेत आणि बांद्र्याचे खेळाडू आणि नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर माहीमचे खेळाडू आहेत गीतेश तांबे. पाहूया गीतेश टॅलेंटेड खेळाडू आहेत. उमर यांनी देखील चांगली कामगिरी मागे ज्यावेळेला राष्ट्रवादी चषकामध्ये टीम आली होती खूप चांगला खेळ केला दाखवला होता अमोलदादा पवार यांच्या टीमसाठी. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर नंदुरबार एक्सप्रेस प्रथमेश गोसावी. आणि आवर्जून अमोलदादा पवार यांची टीम या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला स्पर्धा असते आवर्जून ते टीम येऊन खास मुंबईवरून येत असतात. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय राजमुद्रा विक्रोलियन्स टीमने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे व्यंकटेश्वर वॉरियर्स या टीमला. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. उमर ऑन फायर. धन्यवाद. पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे अमोलदादा पवार बांद्रे मुंबई या टीमला आणि पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. उद्या देखील मात्र या ठिकाणी नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेला आणखीन एक चांगला फटका, यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे, एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय परंतु थांबवलं त्या ठिकाणी गीतेशने. धावसंख्या 7 वर गेली आहे. उद्या पहिल्याच मॅच मध्ये चिखली फायटर म्हणजे तालुका ओव्हर 40 हा उद्या पाहायला मिळेल आणि त्यासाठी मराठा स्पोर्ट्स बेळगाव आणि त्यांच्या विरोधात चिखली फायटर खेळताना पाहायला मिळतील पहिल्या मॅच मध्ये. त्यानंतर धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 त्यांच्या विरोधात व्हीबीपी पनवेल. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कमबॅक करतायत प्रथमेश. त्यानंतर कनक 11 भांडूप आणि त्यांच्या विरोधात कल्याण डोंबिवली. त्यानंतर हमराज मृत्युंजय आणि त्यांच्या विरोधात गोपी 11 ठाणे यांना देखील आपण उद्या या ठिकाणी खेळताना पाहणार आहोत. म्हणजे आजच्या प्रमाणे उद्या सुद्धा जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रथमेश पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर कमबॅक करतायत. यावेळेला या स्ट्रोकला गीतेशने ऑन साइडला खेळलं, खूप शैलीदार फटका या ठिकाणी खेळलाय आणि याही बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावा, चौकार. बॅक टू बॅक स्ट्रोक घेताना पाहायला मिळाले. या चौकारांची धावसंख्या 11. लक्ष मोठं आहे परंतु सुरुवातही तेवढी जबरदस्त झाली आहे. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मांद्रे मुंबई टीम या ठिकाणी करते. प्रथमेश गीतेशसाठी यावेळेला गीतेशने आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. वा गीतेश वा, टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक. 4 धावा. धावसंख्या 15 वर गेली आहे. पहिल्या षटकात काय जबरदस्त सुरुवात त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे आणि पहिली ओव्हर सुरू आहे. गीतेश 2 चौकार खेळतायत, उमर 1 षटकार खेळतायत. 64चा करायचा पाठलाग आणि पहिल्याच ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 15 धावा झाल्या सुद्धा. म्हणजे मॅच मध्ये दोन्ही टीम आहेत. गायत्री 11 एका बाजूला, अमोलदादा पवार बांद्रे हा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. देहू रोडचं हे देखील एक सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. धोबी ग्राउंड, धोबी मैदान ते देखील ओळख आहे. यावेळेला थोडीशी जास्त शफल झाले होते. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 16 वर जाते. चांगली सुरुवात झाली आहे. ग्राउंड धोबी ग्राउंड आहे परंतु बऱ्याचशा फलंदाजांनी सुद्धा गोलंदाजांना धुतलंय. परंतु बरेचसे गोलंदाज देखील आहेत ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे सनीची 1 रनची ओव्हर मला आठवते. भूषण गोळेंचं 3 धावांचं मोक्याच्या क्षणी षटक. यावेळेला थोडंसं दूरवरून खेळले आणि कव्हर्सला बॉलला ढकलायचं होतं. पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, सर्कल भेदण्याचा. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आलेल्या आहेत आणि 65 धावांचा पाठलाग करत असताना म्हणजे अजूनही 4 ओव्हरमध्ये 49 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रदीप नैनीत आलेले आहेत. डॉन या नावाने प्रसिद्ध. अलीकडच्या कालावधीमध्ये अशी स्पर्धा म्हटलं की डॉन त्या टुर्नामेंट मध्ये येणार म्हणजे येणार. मग स्पर्धा ओव्हर 40 असू देत, ग्रामीण असू देत, तालुका असू देत किंवा ओपन गट असू देत. प्रदीप नैनीत पोलीस दलात कार्यरत आहेत परंतु क्रिकेटमध्ये देखील तेवढेच जास्त कार्यरत आहेत. प्रदीप नैनीत टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला जातोय. अपील केलाय परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रदीप नैनीत यांचा आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 65 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. गीतेश आणि उमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पांढरी टीमसाठी.
कमी गतीचा बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळतायत तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न पहिल्या प्रयत्नात बॉल जरी सुटला असेल दुसऱ्या प्रयत्नात पकडला तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आणि धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते उमर बिग हिट उमरच्या बॅट मधून एक मनगटी फटका फ्लिक केलाय आणि या बॉलला जर पाहिलं तर सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय 4 धावांसाठी फलक जर पाहिला तर 22 वर आहे कट टू कट मॅच दोन्ही बलाढ्य संघ आज सकाळी देखील प्रदीप नैनित समोर जर पाहिलं तर उमर कमी गतीचा बॉल टाकला व्हेरिएशन गेल्या काही वर्षात प्रदीप नैनित यांनी एक नवीन अस्त्र शोधून काढलं स्लोवर वन नावाचं आणि ते देखील प्रभावित ठरतंय प्रदीप नैनित गेल्याही वर्षी जर पाहिलं तर निजामपूरच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर राहिले होते त्याचबरोबर जर पाहिलं तर नुकतीच साताऱ्याची स्पर्धा देखील त्यांनी गाजवली महाबळेश्वरची स्पर्धा एक गाजवली बॉन क्रेझीच्या स्पर्धेमध्ये देखील गेल्या वर्षी खूप चांगली कामगिरी केली होती वेगवान चेंडू परंतु अचूकता गमावली होती व्हाईट बॉल घोषित केला जातोय धावसंख्या 1 ने पुढे जाईल 23 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर 2 सुरू आहे 65 धावांचा करायचा पाठलाग यानंतर देखील एक मोठी मॅच व्यंकटेश्वर वॉरियर्स या टीम मध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील मोठमोठे खेळाडू दुसऱ्या बाजूला मुंबईतील नामवंत खेळाडू देखील विक्रोलियस राजमुद्रामध्ये पाहायला मिळतील यावेळेला फाईन लेगची दिशा उमरच्या बॅट मधून बांद्रे परिसरातील हा उमर आहे आणि याच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आलाय रक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल एका बाजूला जर पाहिलं तर माहीम परिसरातील येतेच तांबे यांना आपण पाहतोय आणि बांद्र्याचे उमर आहेत आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली जमली आहे 27 धावा पहिल्या ओव्हर मध्ये 16 या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 11 धावा आलेल्या आहेत आणि 27 धावा झालेल्या सुद्धा आहेत अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 38 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे पाहूया बॉलिंग साठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येत आहे समर्थ कडू यांना फिरकीपटू आहेत मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या गाजवलेल्या आहेत मला अजूनही युके टायगर चॅम्पियन्स ट्रॉफी मधील टीम रायगड साठी खेळत असताना अगदी पवाराभावाच्या उंबरठ्यावर होती रायगड टीम आणि त्यावेळेला टाकली मेडनवर आठवते या वेळेला आणखीन एक फटका समोरच्या दिशेने खेळतायत गीतेश यांच्या बॅट मधून आला फटका वा चांगल्या पद्धतीने सूरजने तिकडे अडवलाय परंतु 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळते समर्थ
यावेळेला पुन्हा एकदा लॉफ केलाय, फटका हवेत आहे, पाहूया फिल्डर त्या ठिकाणी आणि पकडली गेली कॅच. पहिला धक्का बसतोय, फिरकीच्या जाळ्यात मात्र अडकवलंय समर्थकडून आणि पहिला धक्का बसतोय या ठिकाणी. गीतेश तांबे आउट. विकी दास यांनी मात्र कॅच घेतली आहे, विकेट आली आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. कृष्णा गवळी यांना इन ऍक्शन मध्ये यानंतरच्या मॅच मध्ये मनोज नाना जायभावे, विशाल निगोट, सौरभ बिराजदार, सिब्बान शेख इन ऍक्शन मध्ये यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मनसुख शहा यांना देखील आपण यानंतरच्या मॅच मध्ये आपण खेळताना पाहू. नवनाथ हाडवळे देखील दिसत आहेत. विशाल निगोट, विशाल निगोट. आणखीन एक विकेट आली आहे. आपल्या बरोबर या ठिकाणी खास मॅच साठी आले होते, परंतु मी रामदास ढेरंगे सरांना विनंती असेल यानंतरचं समालोचन आंबेगाव तालुक्यातील सुमधुर असा आवाज रामदास ढेरंगे सरांचा असेल यानंतर. धन्यवाद चंदू शेट्टी सर, तुमचंही मनापासून स्वागत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. मॅच रंगतीये, विकेट आली आहे. तुम्ही पाहताय समर्थ कडू आपल्या गोलंदाजीची जादू दाखवतायत आणि ह्या षटकामध्ये खरं तर रोखलंय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा भरपूर पाहायला मिळाल्या, परंतु ह्या षटकामध्ये 3 विकेट्स माघारी गेल्यात आणि केवळ 3च धावा आतापर्यंत समर्थ कडू यांनी खर्च केलेल्या आहेत. दोन मातबर संघादरम्यान खरं तरी लढत आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय गायत्री 11, त्यांच्या विरोधामध्ये अमोलदादा पवार युवा मंच बांद्रे असा सामना खरं तर मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. दोन्ही तुल्यबळ संघादरम्यान मॅच जी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
वातावरणामध्ये झालेले बदल तुम्ही पाहताय. एक देखणं आयोजन आणि नियोजन म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतोय. अष्टविनायक विजन चषक 2024 चा धगधगता थरार. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. साहिल दाखल झालेत. मॅच बदलली आहे. मॅच खरं तर रंगताना ही पाहायला मिळते. एक मोठं टार्गेट आहे समर्थकडून बॅटिंग करत असताना लगावलेले लागोपाठचे 3 षटकार तुम्ही पाहिलेत, परंतु गोलंदाजीतही चमक दाखवतायत. आपल्या फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत समर्थ कडू. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा ओहो यावेळेस स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आणि कॉटन बोर्डची संधी. विकेटचं बटन. धक्का क्रमांक या षटकामध्ये 4था बसतोय. फलंदाज जातोय माघारी. तर 3 धाबा या षटकामध्ये आल्या. स्कोर कार्ड जर पाहायला गेलं तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी मार्फत गोलंदाज दाखल होत आहेत. विजय खडके आलेत. ज्या गोलंदाजाने खरं तर पुणे परिसरात मध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय तोच गोलंदाज आलाय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज विजय खडके पाहायला मिळतोय. सचिन येत आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन आहेत. अमोल पवार आणि आता सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आता शेवटचे चेंडू 12 शिल्लक राहिलेत. टार्गेट खूप मोठं आहे. शेवटचे 12 चेंडू बनवायच्यात 35 धाबा. खरं तर ह्या मैदानासाठी टेनिस क्रिकेटसाठी मित्रांनो हे काय समीकरण नवीन नाहीये. कित्येक वेळा अशा धाबा झाल्यात. विजय खडके येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. डावकुर हाताचे गोलंदाज आहे. स्पीडअप करा. खेळाला थोडीशी गती घ्या विनंती आहे. कारण पावसाचं सावट देखील असणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये. त्यामुळे तुम्ही थोडीशी गती घ्या. स्पीडअप करा. शेवटचे 12 चेंडू बनवायच्यात. 17.50 ची इकॉनॉमी प्रत्येक षटकामागे तुम्हाला राखायची आहे. 35 धाबा अजून देखील मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. 30 झाल्यात. 35 धाब्यांची गरज आहे. 64 बनवल्यात. 65 धावसंख्येचं आव्हान आहे. बॅटिंग करणारी टीम इथं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. थोडीशी अडचणीत आहे कारण पहिली 2 षटकं जर मित्रांनो तुम्ही पाहिले असेल ना तर तिथं धाबा 27 पाहायला मिळाल्या. परंतु समर्थ कडू यांचं एक टर्निंग पॉईंट षटकही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विजय खडके पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फुलवर लेनचा बॉल आहे. यॉर्क लेन्थवरती टाकलेला चेंडू समोरच्या बाजूला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडकतात. केवळ घेतली गेलेली एक धाव आहे. सिंगल आहे. स्ट्राईक रोटेट होतीये. स्कोर कार पुढे जाते जाऊन पोहोचलोय 31 या आकड्यावरती धाबा संख्या पाहायला मिळते. क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कधी रंग बदलेल सांगता येणार नाही. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये 11 शिल्लक बनवायच्यात. 34 धाबा. यानंतरही तुम्ही एक मोठी मॅच पाहणार आहात. विक्रोलीज मुंबई तर त्यांच्या विरोधामध्ये व्यंकटेश वॉरियर्स पुणे अशी मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळणार आहे. गोलंदाज विजय ओहो यावेळेस चेंडू जाऊ दिला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे. अशी खरं तर ही चेंडू अजिबात चालणार नाही किंवा डॉट चेंडू इथं बॅटिंग करणाऱ्या टीम साठी डोकेदुखी ठरणार आहेत. विजय खडके या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी करतायत. विजय हो यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत. झेल निसटलाय. झेल नाही होऊ शकला. घेतली गेलेली केवळ एकच धाव इथं येईल आणि एका धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. बदल होईल आणि स्कोर कार्ड वरती तुम्ही टाका नजर. 4 विकेट्स माघारी गेल्यात आणि डबल कवरती धाबा पाहायला मिळत आहेत. 32 धाबा आहेत. सॉरी 33 धाबा आहेत. 32 धाबा आहेत. 32 आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. विजय खडके गोलंदाजी मार्गामध्ये पुन्हा एकदा दाखल होत आहेत. पिकवन गोलंदाजच्या यादीमध्ये याही गोलंदाजाचं नाव आहे. हो यावेळी चेंडू विकेटचा प्रयत्न फसला जाईल आणि इथं येते विकेट. मोठा धक्का. मोठा हादरा. फलंदाजाला जावे लागेल माघारी. विकेट.
खर तर या दिवरोड परिसरामध्ये ज्या जोडगोळीची खरं तर खूप चर्चा आहे ना, त्यामध्ये सन्माननीय सूरजजी चव्हाण आणि सन्माननीय सुरेशरावजी भिसे आणि अमोलजी चव्हाण हे दोन्ही अतिथी मान्यवरांच्या ठिकाणी शुभ आगमन होतंय. मी अमोलजी चव्हाण यांना विनंती करतो, सर व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. विकेट आली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅच बदलली आहे. खरं तर मॅच कठीण बनलेली आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. हो, विजय खडके यांचा चेंडू पुन्हा एकदा टुलवलाय. काऊ कॉर्नर चेंडू येतोय, त्या दरम्यान घेतली गेली एक सिंगल, दुसरीचाही प्रयत्न झालाय आणि 2 धाबा इथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. दोन धाबा येतील. 2 धाबा संख्येने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 34 धाबा आहेत. एक धाव शॉर्ट आहे. ओके, म्हणजे केवळ एकच धाव येईल. 33 च्या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचणार आहे. ओव्हर फुलटा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू पॉईंटच्या दिशेला खेळला जातो. क्षेत्ररक्षक आले चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल येईल, दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि ते 2 धाव. खरं तर सिंगल डबलने कामकाज चालणार नाहीये. षटक या दरम्यान संपलं जाईल. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि स्कोर कार्ड वरती धावा 35 आल्यात. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेत 6 आणि बनवायच्यात 30 धावा. चला स्पीडअप करा. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 30 धाबा. काय होणार, काय करामत होणारा हे मात्र पाहावं लागेल. 6 चेंडू 30 धाब्यांची गरज. वाकू टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पुल आणि एक पॉवरफुल येतोय चौकार. 4 धाबा. चौकार आलाय. शेवटचे 5 चेंडू बनवायच्या 26 धाबा. यानंतरच्या मॅच दोन्ही टीम रेडी राहा. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू खेळला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडपतायत. केवळ घेतली जाते ती एक धाव. एक सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. शेवटचा आणि अंतिम षटक प्रशांत दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केलं गेलंय आणि त्यानंतर आलेले एक सिंगल. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये 4 शिल्लक आणि बनवायच्यात 25 धाबा. 4 चेंडू 25. स्पीडअप करा मित्रांनो. खेळायला थोडीशी गती घ्या विनंती आहे. स्लोवर पण चेंडू आहेत. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या बाजूला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आलेत. झेल नाही होऊ शकला आणि दरम्यान केवळ एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल. धावा संख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू आणि 24 बनवायच्या. 3 चेंडू मध्ये 24 धाब्यांची गरज आहे. हो, स्लो बर्बन गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आहे. तिथे मात्र केवळ एकच धाव इथे कंप्लीट होतीये आणि एका धावा संख्येने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावा संख्या पुढे जाईल 42 या आकड्यावरती स्कोर कार्ड. जसं सामना संपेल मित्रांनो, राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्स टीमला विनंती आहे की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणार टीम व्यंकटेश वॉरियर्स पुणे आपण रेडी राहायचं आहे. कुठलाही वेळ विलंब लावायचा नाही. त्यामुळे दोन्ही टीमला ही सूचना आहे की जसा सामना संपेल मॅच सुरू होणं गरजेचं आहे. या दरम्यान इथं मॅच संपतीये. सामना संपलाय. विजय आणि पराभूत दोन्ही टीमचं सहर्ष स्वागत आहे. चला विनंती असेल
राजमुद्रा विक्रोलियन्स टीमला की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्या विनंती आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा श्री अष्टविनायक विजन चषक 2024च्या वतीनं सर्व क्रीडा रसिकांचं सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. एक देखणं आयोजन आणि देखणं नियोजन म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतोय.